नमस्कार. आपण पाडळी तालुका रत्नपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे असून आपल्याला समोर श्री जागृत देवस्थान श्री नरसिंह देवस्थान जे पाडळी येथे आहे, तालुका खुलताबाद म्हणजे रत्नपूर तालुका माग जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 4 मार्च पासून पंचमी महोत्सवास सुरुवात झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात हा पंचमी महोत्सव यात्रोत्सव चालतो आणि भाविकांचे येथे दर्शनासाठी मोठी मांदियाळी असते. आपण बघू शकता. आता हा जो काही परिसर आहे तर पूर्ण हा गर्दीने भरलेला असतो. गेल्या 4 दिवसांपासून हा यात्रोत्सव सुरू आहे आणि आज पंचमी महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या सकाळी 6 वाजता बोहडा असून नरसिंह दर्शनाने या पंचमी महोत्सवाची उद्या सकाळी सांगता होईल आणि दरवर्षी मोठ्या उत्साहात येथील नरसिंह देवस्थान संस्थांच्या वतीने उत्साहात यात्रेची तयारी केली जाते आणि कशा प्रकारचं नियोजन असतं आणि उद्याचं जे येथे सकाळी बोहडा दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असते. हा पूर्ण परिसर भाविकांच्या गर्दीने प्रचंड भरलेला असतो आणि मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. आपल्याला जो आता परिसर दिसतोय तर हा मंदिर परिसर यासह पाडळी या मंदिराकडे प्रवेश होतो तिथपर्यंत हा परिसर भाविकांच्या गर्दीने भरलेला असतो. आपल्या सोबत पाडळी येथील संस्थांचे आणि येथील ग्रामस्थ व संस्थांचे प्रमुख असतील जे येथे नियोजन बघतात ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की दरवर्षीप्रमाणे यात्रेची जी तयारी आणि उद्या सकाळी बोहडा दर्शनाने या पंचमी महोत्सवाची सांगता होईल तर दरवर्षीप्रमाणे कशा प्रकारचं नियोजन आणि सकाळचं आपलं जे प्रचंड गर्दी असते त्यासाठी काय काय आपण येथे येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा असतील, नियोजन कशा प्रकारचं यात्रेचं. नरसिंह संस्थान येथे जवळपास 900 वर्षापासूनची परंपरा आहे. धुलीवंदन झाल्यानंतर दुसऱ्या रोजी यात्रा चालू होते. उद्या सकाळी जवळपास 50,000 भाविक या ठिकाणी येतील. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था आणि ज्या काही सुविधा आहे मूलभूत सुविधा त्या या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपलब्ध करतात. गावकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सहकार्य करतात जेणेकरून गाव छोटा असल्या कारणाने जागा कमी असते. त्या हिशोबाने आम्ही सर्व गावकरी भाविकांची कशी सोय ठेवण्यात येईल ते सर्व लक्ष देऊन आम्ही नियोजन करतो. उद्या नरसिंहाचं सोंग सकाळी 7 वाजता निघतं आणि जवळपास एक अर्धा पाऊण तास ते सोंग चालतं. त्या ठिकाणी नरसिंहाच्या सोंगाचं दर्शन घेण्यासाठी मराठवाड्यातून व खानदेशातून सर्व ठिकाणून भाविक या ठिकाणी येतात. तर नक्कीच की मराठवाड्यासह वेगवेगळ्या भागातून येथे भाविक उद्याच्या नरसिंह दर्शनासाठी जे सोंग निघतं सकाळी तर त्यासाठी प्रचंड गर्दी असते. तर आपण ऐकले की कशा प्रकारचं गाव छोटा आणि जागा थोडी जरी कमी असली तरी एक उत्कृष्ट नियोजन असतं येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी. त्याचप्रमाणे याही वर्षी तसं नियोजन आहे. आपण सांगा थोडक्यामध्ये की कशा प्रकारे आता गेल्या 4 दिवसांपासून उत्साहात हा पंचमी महोत्सव चालू आहे आणि उद्या सकाळी पंचमी महोत्सवाची नरसिंह दर्शन आणि बोहड्याने सांगता होणार आहे. तर यांनी सांगितलं त्याप्रमाणे थोडक्यात आपण सांगा की कशा प्रकारचं नियोजन असतं. धुलीवंदनच्या दुसऱ्या दिवशीपासून नरसिंह पंचमीचा उत्सव सुरू होतो. 5 दिवस चालतो. साधारण नाथषष्ठीच्या दिवशी नरसिंहाचं सोंग निघतं, परंतु तिथीचा जर कधी हे झालं तरी 6व्या दिवशी तिचं सोंग निघतं. बोहडा असतो. बोहड्यात जवळपास पंचक्रोशीतले 40-50 खेड्याचे लोक इथे जमा होतात आणि दर्शन घेतात. इथे रेवड्या उधळण्याचा एक उपक्रम असतो, म्हणजे भाविक तिथे रेवड्या उधळतात. संस्थांनी यावेळेस असे हे केलं की बा रेवड्या या जमा कराव्या व प्रसाद रूपात वाटप कराव्या अशी संस्थांची इच्छा आहे. आता भाविक लोक त्याला किती सहकार्य करतात त्याच्यावर अवलंबून आहे. आणि उद्या सकाळी 7 वाजता नरसिंहाचं सोंग निघतं, तिची सांगता पंचमीतून होती. तर नक्कीच येणाऱ्या भाविकांनी जसं आता संस्थांनी ठरवलंय की ज्या रेवड्या उधळल्या जातात ते प्रत्येक भाविकांची श्रद्धा असते, यात दुमत नाही. मात्र तो प्रसाद म्हणून जो काही पायाखाली येतो तर संस्थांनी एक नक्कीच जे काही विषय मांडलाय की त्या रेवड्या न उधळता त्या जमा कराव्या जेणेकरून प्रसाद रूपात येणाऱ्या भाविकांना त्या देता येतील. तर नक्कीच भाविकांनी याला प्रतिसाद द्यावा आणि रेवड्या न उधळता त्या जमा कराव्या व भाविकांना त्या प्रसाद म्हणून दिल्या जातील. नमस्कार. आपल्या सोबत आता आपण यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. जसं उपक्रम आता सुरुवात आहे आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या नरसिंह पंचमी महोत्सवाची उद्या सकाळी सांगता होणार आहे. तर आपली रूपरेषा आता नियोजन सांगितलं की त्याचप्रमाणे आपण थोडक्यात सांगा येणाऱ्या भाविकांसाठी नियोजन काय. आज पंचमी जी आपली 4 तारखेपासून जी सुरू झाली आहे 4 मार्च पासून, तिथं आज उत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे.
5 दिवस. म्हणजे आज संध्याकाळी जे काही भावी गावातले पाहुणे मंडळी येतात, संध्याकाळी आपल्या नवसाप्रमाणे घरातून म्हणजे दंडवत घालीत नमस्कार घालतात. आणि सकाळी जे नरसिंहाचा अवतार जो निघणार आहे, याला असंख्य पंचकृषी लोक उपस्थित राहतात. आपल्या भावनेप्रमाणे, आपल्या याच्याप्रमाणे याच्यावर रेवड्याची उधळण करतात. पण यावर्षी आम्ही ग्रामस्थ आणि पंचकमिटीने असं सगळ्यांना नम्र निवेदन केलं आहे की मागच्या म्हणजे गेलेल्या काळात की आम्ही जे बघितलं की खूप रेवड्यांचे खूप नासधूस व्हायची, त्या पायाखाली यायच्या आणि त्याचा अपमान झाला की आम्हाला असं वाटायचं प्रसादाचा. म्हणून यावर्षी आम्ही सगळं निर्णय घेतला आणि सगळ्यांनी नम्र विनंती केली की ज्या काही तुमच्या इच्छा असेल रेवड्याचं मान असेल त्या 5 रेवड्या देवावर उधळायच्या आणि बाकीच्या रेवड्यांचा प्रसाद आम्ही काही व्यवस्था करणार आहोत, काही ड्रम ठेवणार आहोत, काही पातेल ठेवणार आहोत. त्या प्रसादाचा एकत्रीकरण करून येणाऱ्या भाविकांना आम्ही त्याचं वाटप करणार आहोत. आम्ही तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की सर्व लोकांनी, नातेवाईकांनी, गावातल्या मंडळींनी की रेवड्या कमीत कमी उधळून आम्ही जी काही व्यवस्था करतो त्या व्यवस्थेमध्ये आम्हाला सहकार्य करावं, ही नम्र विनंती. धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व भाविकांना विनंती की आपण रेवड्या यांनी सांगितल्याप्रमाणे जमा कराव्या आणि पुन्हा एकदा उद्या सकाळी 7 वाजता नरसिंहाचं सोंग निघणार आहे. तरी सर्व भाविकांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा. ज्यांच्यापर्यंत अगोदर कोणाला माहिती नसेल तर त्यांनी नक्कीच आवर्जून नरसिंह दर्शनासाठी पाडळी, तालुका रत्नापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद.